आणि आता कोल्हापूरमधनं पावसाची खबर बा। कोल्हापुरातल्या राधानगरी धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आले। त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली। सध्या पंचगंगेची पाणी पातळी 43 फुटांवर पोहोचली आहे। सुरक्षेच्या कारणास्तव कोल्हापूर रत्नागिरी मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे। तर राधानगरी धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आले, त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून तिकडे मार्ग बंद ठेवण्यात आलेत, कारण तिथेही पंचगंगेने आता धोक्याची पातळी गाठलेली आहे। सध्याची पाणी पातळी आहे 43 फूट। त्यामुळे राज्यामध्ये ठिकठिकाणी पावसाने जोरदार बरसायला सुरुवात केल्यानंतर तिकडे कोल्हापूरमध्ये देखील याचा परिणाम आपल्याला जाणवतोय। पंचगंगा नदीने धोक्याची पातळी गाठली। राधानगरी धरणाचे 5 दरवाजे आहेत ते उघडण्यात आलेले आहेत। स्वयंचलित दरवाजे जे 7 आहेत, त्या 7 दरवाजांपैकी 5 दरवाजे आहेत हे उघडलेले आहेत आणि त्यामधून भोगावती नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग आहे तो सुरू झालेला आहे। आज सकाळपासूनचं जर आपण चित्र बघितलं तर पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये अगदी 4 ते 5 इंचाने वाढ झालेली आहे। ही वाढ अगदी नगण्य वाढ म्हणावी लागेल। मात्र भोगावती नदीचं जे पाणी आहे ते पंचगंगा नदीच्या पाण्यामध्ये मिसळल्यानंतर मात्र या नदीची पाणी पातळी ही वाढू शकते आणि म्हणूनच जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। त्यामुळे मध्यरात्री पंचगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये काहीशी वाढ होण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांनी देखील सतर्क राहणं खूप महत्त्वाचं आहे। कॅमेरामॅन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।